मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालिका ब्लॉग. आणि आमच्याकडे फणस आणलेला आहे माझ्या मैत्रिणींनी. तर तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल. तर त्याचं आता उद्घाटन होत आहे, म्हणजे तो कापला जात आहे. तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंडळी, माझ्या मैत्रिणीने हा फणस आणला होता. ॲक्च्युली ती वेकेशनसाठी गोव्याला गेली होती, तर तिने येता येता हा फणस आणला होता. आणि तो थोड्या दिवसापूर्वीच आणला होता तिने. आणि जेव्हा तिने तो आणला होता ना फणस, तेव्हा तो थोडासा कच्चा होता. आम्ही त्याला 2-3 दिवसापूर्वी म्हणजे असं नाही का पिकण्यासाठी ठेवला होता. आणि तो आज थोडासा पिकला होता, म्हणून आम्ही त्याला घेतला होता मस्तपैकी कट करायला. आणि माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या ना, तर त्यांचा हा पहिल्यांदाच अनुभव होता. इवन माझा सुद्धा पहिलाच अनुभव होता, कारण की आम्ही आयुष्यात कधी फणस कट केला नव्हता. नुसते फणस खाल्ले होते घेऊन गाड्यावरून, पण असं कट वगैरे करून कधीच खाल्ला नव्हता. आणि आमच्यासोबत ज्या काकू होत्या ना, ते म्हणजे माझ्या समोरच राहतात, माझे नेबर्स आहेत, खूप छान आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात त्या काकू. मग त्या आमच्या मदतीला सुद्धा आल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता त्यांचीच मेहनत खूप जास्त होती, जे की ते कट करत आहेत. आणि आम्ही ना 1 नाही 2 नाही तर 3-3 चाकू घेऊन बसलो होतो. आणि तिसरा जो चाकू होता ना, तर त्याचं नाव आहे ना खुर्रपणी होतं बरं का मंडळी. म्हणजे आमचे खूप प्रयत्न चालू होते की ह्याला आपण कसं कट करायचं. आणि मंडळी खरंच का फक्त ऐकण्यात आलं होतं की फणसामध्ये प्रचंड चीक असतं, तर नाही हा मंडळी, आम्ही म्हणजे आज प्रत्यक्षात पाहिलं की खरंच फणसामध्ये प्रचंड चीक असतं. त्याच्यामुळे जेव्हा पण आपण हा कट करायचा ना, तर खूप प्रमाणामध्ये म्हणजे ऑइल वगैरे लावून, जेव्हा पण कोणी तुम्ही म्हणजे फणस जेव्हा कट कराल ना, तर तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही ऑइल म्हणजे तेल लावा हाताला, आणि तेव्हाच ते कट करा. कारण की आणि आम्ही तर आहे ना ते हँड ग्लोव्ज वगैरे घालून आम्ही कट करत होतो. तुम्ही बघू शकता शेवट आम्ही खुरपणीचाच वापर केलेला आहे. आणि छान प्रकारे असं मस्तपैकी कट करत होतो. आणि आम्ही सक्सेससुद्धा झालो होतो त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता फणस हा ना मंडळी, जो फळ आहे ना, तो जगातील सगळ्यात मोठा जड आणि असं म्हणजे बोलतात असं की जड फळ मानले जाते म्हणून, आणि सगळ्यात मोठे फळ मानले जाते. ह्याच्यामध्ये ना मंडळी व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणामध्ये असते. आणि हे ना मंडळी खायला आहे ना थोडंसं उष्ण प्रमाण, म्हणजे गरोदर जे स्त्रिया असतात ना, त्यांनी खरं म्हणजे हे फळ खाणं टाळावं, कारण की हे फळ आहे ना प्रचंड गरम असतं. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ गरोदर स्त्रियांनी हे फळ खाणं आहे ना टाळावं. आणि बाकी म्हणजे तुम्ही बघू शकता मंडळी, हे बघा मस्तपैकी आमचं एक्सपेरिमेंट चालू होते. आणि फायनली आम्ही याच्यामध्ये सक्सेस झालो होतो. फणस मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आम्ही याच्यातले गरे काढलेले आहे. तुम्ही बघू शकता मस्त आहे ना, अजून निघत आहे. तुम्हाला हळूहळू दाखवतो. फायनली आमचे गरे निघाले होते संपूर्ण. आणि आम्ही याला थोडा वेळ पाण्यात ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही छान असं मस्त. आणि मंडळी आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि मी माझ्या जत्रेतला म्हणजे काल मी माझ्या फॅमिलीबरोबर जत्रेत गेली होती, तर त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच मंडळी तो नक्कीच जाऊन बघा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम देतायत भरभरून, मला ते खरंच आवडत आहे. खरंच मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. तर भेटू आपण नेक्स्ट